1 एप्रिलपासून ग्राम रोजगार सहाय्यकांचा कामावर बहिष्काराचा इशारा. प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन. चंदगड तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी विविध प्रलंबित मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास 1 एप्रिल 2026 पासून व्हीबीजी रामजी अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. या संदर्भातील निवेदन 12 मार्च रोजी तहसीलदार तसंच गटविकास अधिकारी यांना देण्यात आलं. निवेदनात 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार ग्राम रोजगार सहाय्यकांना किमान 8,000 रुपये मानधन देण्यात यावं. ग्रामपंचायत कार्यालयातील समिती फलकावर ग्राम रोजगार सहाय्यकाचं नाव नमूद करावं. तसंच कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसंच शासनाकडून मंजूर होणारं मानधन ग्राम रोजगार सहाय्यकांच्या खात्यावर तत्काळ जमा करावं. प्रवास भत्ता आणि स्टेशनरी खर्च देण्यात यावा. सामाजिक अंकेक्षणासाठी आवश्यक खर्च मंजूर करावा आणि अपूर्ण कामांचं मस्टर सुरू करून EMB प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय ऑनलाईन कामकाजासाठी रोजगार सेवकांना स्वतंत्र संगणक संच उपलब्ध करून द्यावा. तसंच सन 2025-26 साठी जिल्हा रेशीम कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता मिळालेल्या प्रस्तावांना तत्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या सर्व मागण्या शासनानं तातडीनं मान्य न केल्यास 1 एप्रिल 2026 पासून व्हीबीजी रामजी अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर बहिष्कार टाकण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्राम रोजगार सहाय्यकांनी दिला आहे. निवेदन देताना चंदगड तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.